Good morning, children. In this video, we are going to see the topic potential energy of chapter 2, work and energy. So here, see children, some triads is given to you. So what happens when an arrow is released from a stretched bow? Water kept at a height flows through a pipe in the tap below and a compressed string is released. सो व्हॉट हॅपन्स, जसं समजा धनुष्यबाण आपण जेव्हा मारतो त्याला स्ट्रेच करून समोर ॲरो जातो, त्याचप्रमाणे पाणी जे स्टोअर राहतं वर जे हाईटवर ते खाली पाईपमध्ये येतं. कशाच्या थ्रू? टॅपमध्ये येतं थ्रू ए पाईप. एक कॉम्प्रेस्ड स्प्रिंग जे होतं त्याला आपण असं कॉम्प्रेस करून ठेवलं आणि मग रिलीज केलं तर काय होतं, ते पूर्ण म्हणजे जसं तसंच होऊन जातं. तर हाऊ दिस एनर्जी, व्हॉट इज दिस? दिस means here if the objects were not brought in these states, would they have moved? No. So the energy stored in an object because of its specific state or position is called its potential energy. म्हणजे जे एनर्जी त्याच्यामध्ये स्टोअर असते आणि ती कशामध्ये असते? बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट किंवा पोझिशन. जसं आता स्प्रिंगला तुम्ही असं दाबून ठेवलं, त्याच्यामध्ये काय झालं, एनर्जी स्टोअर झाली आणि मग त्याला तुम्ही रिलीज केलं तर ते एकदम असं आपल्या ओरिजिनल पोझिशनमध्ये येतं. तर याला आपण काय म्हणू शकतो? पोटेन्शियल एनर्जी. होल्ड ए चॉक ॲट ए हाईट ऑफ 5 सेंटीमीटर फ्रॉम द फ्लोर अँड रिलीज इट. चॉक घ्या त्याला 5 सेंटीमीटर वर उचला आणि त्याला खाली सोडा. तर काय होईल? ते खाली म्हणजे तुटणार नाही. पण ते जर तुम्ही तोच चॉक उभा राहून जर खाली फेकला तर काय होऊन जाईल? तुटेल, कारण त्याच्यामध्ये एनर्जी आली आहे तुम्ही. आणि इफ देर इज अ डिफरन्स इन द रिझल्ट्स ऑफ द टू ॲक्टिव्हिटीज, येस. Expression for now we will see expression of for kind potential energy. To carry an object of mass m, so here object is of mass m to a height h and it is held at a height h above the earth's surface, a force equal to mg has to be used against the direction of the gravitational force. Means we are using the force mg and it is opposite to gravitational force. The amount of work done can be calculated as work is equal to, you know the formula, force into displacement. How much is the force here? mg, means we are lifting the object, that means we are applying a force. So mg, and displacement is h. mg into h, it will become mgh. So the amount of potential energy stored in the object because of its displacement is p is equal to mgh. Therefore displacement to height h causes energy equal to mgh टू बी स्टोर्ड इन द ऑब्जेक्ट. म्हणजे पोटेन्शियल एनर्जीला किती असते? डिस्प्लेसमेंट एच असेल, इट कॉजेस एनर्जी. हाऊ मच एनर्जी इट कॉज? mgh टू बी स्टोर्ड इन द ऑब्जेक्ट. म्हणजे आपण असं म्हणू पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? mgh. त्याच्यावर एक एक्झाम्पल बघूया. 500 kg water is stored in the overhead tank of a 10 meter high building. Calculate the amount of potential energy stored in the water. So how much is the height? Height is equal to 10 meter, mass 500 gram and g is equal to 9.8 meter per second. So p is equal to m into g into h. So by putting the values of m, g and h, you got the answer 49,000 kg. Now see children, we will move on to the next topic, that is transformation of energy. Transformation of energy means म्हणजे एका ऑब्जेक्टवरून दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये ट्रान्सफॉर्म करणे. एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन टाईप टू अनदर. तुम्ही हे लॉ बघितला असेल, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन म्हणजे एनर्जी आपण क्रिएट पण नाही करू शकत आणि त्याला डिस्ट्रॉय पण नाही करू शकत. इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. वन टाईप, एका टाईपपासून दुसऱ्या टाईपमध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. बघा एनर्जीचे पुष्कळ एक्झाम्पल जे दाखवलेले आहे आणि दिलेले पण आहे. ए स्ट्रेच पीस ऑफ रबर, फास्ट मुव्हिंग कार, द विसलिंग ऑफ ए कुकर ड्यू टू स्ट्रीम, द क्रॅकर्स एक्सप्लोडेड इन दिवाली, ए फॅन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी, ड्रॉइंग आउट पीसेस ऑफ आयरन फ्रॉम गार्बेज युझिंग अ मॅग्नेट, ब्रेकिंग ऑफ ए ग्लास विंडो पेन बिकॉज ऑफ ए लाऊड नॉईज. हे सगळे काय आहे? एनर्जीचे एक्झाम्पल आहे. तर याच्यामध्ये बघा लॉ ऑफ कन्झर्वेशन जे दाखवलेलं पण डायग्राममध्ये सगळ्या प्रकारच्या एनर्जी, मेकॅनिकल, लाईट, केमिकल, साऊंड, हीट आणि इलेक्ट्रिक. आणि बघा याचं कन्व्हर्शनसुद्धा याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दाखवलेलं आहे. आता बघा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. दॅज द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे
आपण त्याला क्रिएट पण करू शकत नाही आणि डिस्ट्रॉय पण करू शकत नाही, फक्त त्याला एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये आपण त्याला कन्वर्ट करतो. सो सी चिल्ड्रन, हिअर वन ॲक्टिव्हिटी इज गिवन टू यू. You have to take 2 pendulums, see 2 pendulums you have to take and you have to tie it to a thread and you have to take one horizontal. एक आडवा दोरा घ्यायचा आहे, 2 उभे दोरे घ्यायचे आहे. 2 उभ्या दोऱ्यांना एक पेंडुलम हे करायचं आहे, म्हणजे टाय करायचं आहे. आणि अशा प्रकारे घ्यायचे ते पेंडुलम की एकमेकाला ते टच नाही झाले पाहिजे. पण बघा, जेव्हा पेंडुलम हलायला लागतं तेव्हा जेव्हा पहिल्या पेंडुलमची स्पीड कमी होते तेव्हा दुसरं पेंडुलमसुद्धा हलायला लागतं. का बरं? कारण की त्याच्यामुळे जी एनर्जी आहे ती दुसऱ्या याच्यामध्ये ट्रान्सफर झालेली आहे, म्हणून दुसरं पेंडुलमसुद्धा हालायला सुरुवात होते. नाव वी विल सी अबाउट फ्री फॉल. व्हॉट इज फ्री फॉल चिल्ड्रन? म्हणजे एखादी वस्तू जर आपण वरून खाली टाकली तर ती काय होते, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनमुळे खाली पडते आणि त्याला आपण म्हणतो फ्री फॉल. आता आपण बघूया पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी आपण बघूया. त्याच्यावर आपण हे जे एक्सप्रेशन आहे ते बघूया आपण. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी पण त्याच्यात काढायची आहे, कायनेटिक एनर्जी पण काढायची आहे आणि त्याचे मग ॲडिशन करून तुम्हाला टोटल एनर्जी काढायची आहे. सी चिल्ड्रन, ॲज शोन इन द फिगर. बघा, पॉईंट ए इज ॲट ए हाईट एच. पॉईंट ए सी जे आहे ते ग्राउंड आहे. ग्राउंडपासून पॉईंट ए किती हाईटवर आहे? एच हाईटवर. लेट द पॉईंट बी ॲट ए डिस्टन्स एक्स. पॉईंट बी कुठे आहे? ॲट ए डिस्टन्स एक्स. लेट द सी बी ऑन द ग्राउंड. सी कशावर आहे? ग्राउंडवर आहे. बिलो ए अँड बी. Let us calculate the energies of the objects A, B and C. A, B आणि C ची आपण एनर्जी बघूया. When the object is stationary at A, its initial velocity is u is equal to 0. जेव्हा ऑब्जेक्ट A वर असतं त्यावेळेस त्याला काहीच एनर्जी नाही, नुसतं असं वर असतं, त्यावेळेस u किती असतं? 0. So you will first of all calculate the kinetic energy, children. K is equal to half into mass into velocity square. That means half mu square. पण u किती आहे याच्यामध्ये? 0. सो यू विल गेट k इज इक्वल टू 0 अँड p इज इक्वल टू व्हॉट इज द फॉर्म्युला? जस्ट वी हॅव सीन m इंटू g इंटू h और mgh. वी गॉट हियर mgh बिकॉज m इज द मास, g इज द एक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड h इज द हाईट. आता दोघांचं ॲडिशन करायचं. टोटल एनर्जी इज इक्वल टू ke प्लस pe. यू गॉट 0 प्लस mgh. सो टोटल एनर्जी इज इक्वल टू mgh. when the object is at A. ज्यावेळेस एवर ऑब्जेक्ट असते त्यावेळेस त्याची टोटल एनर्जी किती आहे? mgh. आता आपण बघूया बीवर असते त्यावेळेस काय असतं. लेट द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट वी बी. व्हेलॉसिटी किती आहे पॉईंट बीवर? वी बी. वेन इट रिचेस पॉईंट बी हॅविंग फॉलिंग थ्रू ए डिस्टन्स एक्स. डिस्टन्स किती आहे? किती अंतर त्यांनी कवर केलेलं आहे ए पासून बीपर्यंत? एक्स अंतर. तर बघा, यू किती आहे? 0. एस किती आहे? एक्स. आणि ए किती आहे? जी आहे. वी आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. वी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. यू किती आहे? 0, कारण की सुरुवातीला इनिशियल व्हेलॉसिटी 0 होती. ए म्हणजे काय आहे? ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी. आणि त्यांनी किती अंतर केलं आहे, कवर केलं आहे? ए पासून बीपर्यंत एक्स. म्हणजे एसच्या जागेवर एस म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. म्हणजे ए पासून बीपर्यंत त्याचं डिस्प्लेसमेंट किती आहे? एक्स. म्हणजे आपण किती लिहू? 2gx. वी म्हणजे किती आहे? व्हेलॉसिटी किती आहे? वी बी. सो वी बी स्क्वेअर इज इक्वल टू 2gx. नाव कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम वी बी स्क्वेअर. वी बीच्या जागेवर आपल्याला काय पुट करायचं आहे? वी बीची व्हॅल्यू हाफ एम 2gx. 2 गेट्स कॅन्सल अँड यू विल गेट के इज इक्वल टू mgx. हे फक्त मिळालं के ई. आता आपल्याला काढायचं आहे पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी करता आपल्याला हाईटची गरज आहे. हाईट ऑफ दी ऑब्जेक्ट वेन ॲट बी. जेव्हा बीवर असेल तेव्हा ग्राउंडपासून त्याची हाईट किती आहे? सी आणि बीपासून किती आहे हाईट? h मायनस एक्स. So instead of h you will put here h minus x. P is equal to mg in bracket h minus x. When you open the bracket mgh minus mgx. आता काय करायचं आहे? टोटल एनर्जी ke plus p. How much is ke? mgx plus mgh minus mgx. mgx get cancel. You will get t is equal to total energy is equal to mgh. हे कशावर आहे? ॲट पॉईंट बी. नाव यू विल सी ॲट पॉईंट सी. पॉईंट सीवर बघा काय येईल टोटल एनर्जी. लेट द व्हेलॉसिटी बी वी सी. वीवर सीवर आला तर व्हेलॉसिटी किती घ्यायची? वी सी. वेन इट रिचेस द ग्राउंड नियर पॉईंट सी. आता इथे पण यू किती आहे? 0. एस किती आहे? एच. पूर्ण ए पासून सीपर्यंत अंतर किती आहे? एच आहे. आणि ए किती आहे? जी. वी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर. हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे प्लस 2as. वीच्या जागेवर काय पुट करायचं आहे आपल्याला? वी सी स्क्वेअर. यू किती आहे? 0.
ए किती आला आहे बघा, आपण ए किती घेतला आहे जी, त्यामुळे 2g. आणि एस म्हणजे किती हाईट, एस किती आहे एपासून सीपर्यंत अंतर, डिस्प्लेसमेंट किती झालं आहे एच, म्हणजे 2gh. तर के इज इक्वल टू हाफ mvc². व्ही सीच्या जागेवर आपल्याला काय पुटअप करायचं आहे 2gh. सो 2 गेट्स कॅन्सल, के ई किती मिळाला आपल्याला mgh. नाव द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द ग्राउंड ॲट पॉईंट सीवर हाईट किती राहील 0, कारण की ते ग्राउंडवर येऊन पडते. नॅचरली हाईट किती आहे 0, एच इज इक्वल टू 0, त्यामुळे mgh किती राहील 0. देअरफॉर टी इज इक्वल टू के ई प्लस पी, म्हणजे mgh प्लस 0 केल्याने आपलं उत्तर किती येईल mgh. फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 वी सी द टोटल एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट ॲट द पॉईंट्स ए बी अँड सी. 1, 2 and 3 इक्वेशनपासून आपल्याला काय मिळालं, टोटल एनर्जी किती आहे पॉईंट ए बी सीमध्ये ते आपल्याला मिळालं आहे. ओके, नाव वी विल सी चिल्ड्रन. सी ॲट ए हाऊ मच इज द total energy, it is mgh. At b it is also mgh. Expression is given very clearly in your textbook. And at c also it is mgh. And thus every object has potential energy when it is at a height above the ground, and it keeps getting converted into kinetic energy as the object falls towards the ground. म्हणजे जर ग्राउंडच्या वर असेल तर त्याला नेहमी पोटेन्शियल एनर्जी राहते, आणि जशी ती ग्राउंडच्या जवळ येत राहते तेव्हा कोणत्या ऑब्जेक्टची एनर्जी जी आहे ती पोटेन्शियल एनर्जीमधून कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होत राहते. ऑन रिचिंग द ग्राउंड पॉईंट सी, केव्हा ग्राउंडवर रीच होते पॉईंट सीवर, all the potential energy gets converted to kinetic energy, but at any point during the fall the total energy remains constant. जेव्हा ए ऑब्जेक्टपासून सी पर्यंत येते तोपर्यंत काय होते पी कन्वर्ट होऊन जाते के ईमध्ये, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते शेवटपर्यंत, पण टोटल एनर्जी काय राहते एक सारखीच राहते. नाउ सी चिल्ड्रन वी विल सी अबाउट द पॉवर. पॉवर यू नो द वर्ड पॉवर, पॉवर म्हणजे शक्ती आपण म्हणतो ना. कॅन युअर फादर क्लाइंब स्टेअर्स ॲज फास्ट ॲज यू कॅन. जेवढे तुम्ही फास्ट पायऱ्या चढाल तेवढे तुमचे फादर चढू शकतील का, नाही, कारण की त्यांची थोडी शक्ती कमी झाली आहे पॉवर. विल यू फिल द ओव्हरहेड वॉटर टँक विथ द हेल्प ऑफ ए बकेट. तुम्ही बकेटनी पूर्ण मोठी टँक भरू शकाल का, नाही, बराच वेळ लागेल. सपोज राजश्री, यश अँड रणजित हॅव टू रीच द टॉप ऑफ ए स्मॉल हिल. राजश्री वेंट बाय कार, यश वेंट बाय सायकलिंग, वाईल रणजित वेंट वॉकिंग. इफ ऑल ऑफ देम चूज द सेम पाथ, हू विल रीच फर्स्ट अँड हू विल रीच लास्ट. बघा तिघंजणं आहे, एक सायकलिंग करून गेलं सारख्याच रोडनी, एक कारने गेलं आणि एक पायी गेलं, तर कोण आधी पोचेल कारने, कारण की त्याचं पॉवर जास्त आहे. इन द अबव एक्झाम्पल द वर्क डन इज द सेम इन ईच एक्झाम्पल, बट द टाईम टेकन टू परफॉर्म द वर्क इज डिफरंट फॉर डिफरंट पर्सन. म्हणजे वर्क डन सारखंच आहे पण वेळ काय आहे दोन्हीकरता वेगवेगळं आहे. द फास्ट और स्लो रेट ऑफ द वर्क डन इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ पॉवर. म्हणजे हा जो फास्ट किंवा स्लो रेट आहे हा कशामध्ये आपण एक्सप्रेस करतो टर्म्स पॉवरमध्ये. पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन. If now we will see the expression children. So it is given in your blue box in your textbook. Power, if W is the amount of work done in time t, then power is equal to work upon time. P is equal to W upon T. In SI system the unit of work is joule, so the unit of power is joule per system. Joule per second. This is called watt. बघा वर्क पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाईम. वर्कचं युनिट काय आहे जूल आणि टाईमचं आहे सेकंड, त्यामुळे आपण पॉवरचं युनिट लिहिताना कसं लिहायचं जूल पर सेकंड किंवा वॉट पण लिहू शकतो. इफ 1 वॉट, व्हॉट इज द मिनिंग ऑफ 1 वॉट. 1 वॉट असेल तर 1 जूल पर 1 सेकंड. इन द इंडस्ट्रियल सेक्टर द युनिट यूज टू मेजर पॉवर इज कॉल्ड हॉर्स पॉवर. इन इंडस्ट्रीजमध्ये जे युनिट मोजतात त्याला काय म्हणतो हॉर्स पॉवर. हे बेटा these children you have to use for solving the example. 1 horse power is equal to 746 watt. 1 horse power म्हणजे किती होते 746 watt. The unit of energy for commercial use is kilowatt hour. 1000 joule work performed in 1 second is 1 kilowatt power. 1000 joule समजा 1 सेकंडमध्ये कंप्लीट केलं त्याला आपण काय म्हणतो 1 किलोवॉट हवर. बघा कसं काढायचं 1 किलोवॉट आवर इज इक्वल टू 1 किलोवॅट इंटू 1 आवर. 1 किलोवॅट मीन्स 1000 वॉट
and 1 hour means 3600 second. So you will get here 360,000 joule. That means 1 kilowatt hour is equal to 3.6 into 10 raised to power 6 joule. Electricity used for domestic purposes is measured in units of kilowatt hour. जे आपण घरच्या वापराकरता वापरतो ती एनर्जी किलोवॅट आवरमध्ये मेजर करतात आणि 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 1 युनिट. आपण म्हणतो एवढे युनिट जळले म्हणजे 1 किलोवॅट आवर म्हणजे 1 युनिट. नाउ चिल्ड्रन, लास्ट टॉपिक वी विल सी द सॉल्व्ड एक्झाम्पल. Swarali takes 20 seconds to carry a bag weighing 20 kg to a height of 5 meters. How much power has she used? मास किती आहे 20 kg, हाईट किती आहे 5 meters आणि तिला वेळ किती लागतो 20 सेकंड. Therefore the force which has to be applied, force applied काय आहे F is equal to mg, that is 20 into 9.8. So we got 196. हे झालं force. Now we have to find out work done. Work done by Swarali. W is equal to F into S. F किती आला आपला 196. S म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झाला आहे H. हाईट किती आहे 5. So you will get 980. But you don't have to find only work. We have to find power also. Power is equal to work upon time. Work किती आला आहे 980 and time किती आहे 40. So how much you will get here? P is equal to 224.5 watt. See children, now example 2. A 25 watt electric bulb is used for 10 hours every day. 25 watt जो इलेक्ट्रिक बल्ब आहे तो किती वेळ वापरतात 10 hours. हाउ मच इलेक्ट्रिसिटी डज इट कंज्यूम, किती इलेक्ट्रिसिटी कंज्यूम करते. पॉवर किती आहे 25 आणि डब्ल्यू किती आहे 0.025 किलोवॉट. तर एनर्जी कन्झ्युम्ड इज इक्वल टू पॉवर इंटू टाईम. 25 वॉटला आपण कन्वर्ट करायचं 0.025 किलोवॉटमध्ये. तर एनर्जी कन्झ्युम्ड इज इक्वल टू पॉवर इंटू टाईम. हाउ मच इज द पॉवर 0.025 आणि टाईम इज 10. सो आन्सर वी गॉट एनर्जी इज इक्वल टू 0.25 किलोवॉट आवर. ओके चिल्ड्रन.